नाव्याचा नाही रे, हा म्हणजे बोटीचं नावे म्हणजे नावी. फ्लॅप माझा नवरा काय करतो काय कळून नाही राहिलं. गुड मॉर्निंग. तर आता आम्ही इथे चेकआउट केलेलं आहे. चेकआउट झालं आहे आमचं. तर आता आम्ही इथे कॅफेटेरियामध्ये ब्रेकफास्ट वगैरे करू आणि आम्ही ह्यावेळेस गोवा माईल्सवरनं कॅब बुक करणार आहे आणि इथून आम्ही जाणार आहे साऊथ गोवा. तर आता आपण नेक्स्ट मी तुम्हाला साऊथ गोव्याचा आमचा कॉटेज कसा आहे त्याची टूर दे. सो आपण आता डायरेक्ट तिकडेच भेटू. साऊथ गोव्याला आलेलो आहे आणि रिसॉर्ट बघू शकता तुम्ही, छान आहे. इथे आमचा रूम आहे. प्रॉपर्टी छान आहे. रिसॉर्टच्या समोरच म्हणजे रिसॉर्टला लागूनच प्रायव्हेट बीच आहे. कॉटेजेस पण मस्त आहेत. आय थिंक हे वुडन कॉटेजेस असतील. हा कॅफेटेरिया आहे आणि समोरच प्रायव्हेट बीच आहे. काबोदीरामाला आलो आहे आणि तिथला व्ह्यू खूप छान आहे. हळूहळू ये. बाबो तुला तर चांगलंच हे झालं तुला. लेफ्ट मार फक्त. हा आता दोन्ही साइड मार. यस यस. हा लेफ्ट मार.
फर्स्ट गिअर कसं वाटतंय निखिल? मस्त. सेकंड गिअर. नाव्याचं कोणतं गाणं आहे? न्हाव्याचं नाही रे, हा म्हणजे बोटीचं. न्हावी म्हणजे न्हावी. बोटीचं मी आहे कोली टोली डोली. मी आहे कोली गोव्याच्या मुंबई. किनारी. नाही. वाव. इकडनं इथं ठोकू. अडकलो. याला हे कर. अरे मला माहिती नाही. थॅम केल्याने हा इकडून आता राईट मारायचं. राईट मार. राईट. अरे मागे मार. चलो मोबाईल घे काय. हो रे बेटू. आता तू इकडे घेतोय हा. इकडे मार. लेफ्ट 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 लेफ्ट. माझा नवरा काय करतो काय कळून नाही राहिलं मला. अरे क्या रे नवरदेव. राईट राईट दोन राईट. राईट परत राईट. हा आता लेफ्ट. दोन लेफ्ट आणि दोन राईट. आता लेफ्ट. बॅक टू द ट्राय. बेबी कसं वाटतंय? मस्त मस्त करूया फर्स्ट. हा ना नुसता वाकडा नेतो. हा सुकून सुकून सुकून. व्ह्यू खूप सुंदर आहे. इथे खाली उतरून जा, परत वरती या. खूप एक्झॉस्ट होऊन जातं. बट बीच छान आहे. आता आम्ही इथनं हॉटेलला जाऊ, रेस्ट करू थोडा. आणि आमच्या हॉटेललाच लागून बीच आहे, प्रायव्हेट बीच आहे. सो आम्ही तिथेच चिल करू आणि आमचा डे तिथेच स्पेंड करू. इथे आम्ही आलो, बट आम्हाला जायचं होतं केप गोवाला जायचं होतं ना. केप गोवा, बट केप गोवा क्लोज आहे. सो आता आम्ही हॉटेलवर जातो आहे. परत बीचला आलो आहे. थोडंसं आम्ही तिकडनं आलो. खूप मला तर खूप एक्झॉस्ट झालं. सो मी थोडासा एक छोटासा नॅप घेतला आणि आता आम्ही इथे आलो. इथला व्ह्यू छान आहे. पॅराग्लायडिंग पण करताय. इथे मोस्टली खूप साऱ्या बोट्स आहेत. मी आता पाण्यात जाणार आहोत आणि इथे खूप छोटे छोटे खेकडे आहेत. मी दाखवते ना, खूप छोटे खेकडे आहेत. ते पाण्यामध्ये मातीत जात आहेत घुसून. हे बघा है ना. हा मला दाखवायचं. मी दाखवायचं मला तो खेकडे.
सगळे सेलिब्रिटीज पण इथे येऊन गेले. हॅलो गुड मॉर्निंग. तर आता मी तुम्हाला जो बीच साईडचा कॉटेज जो आहे आमचा, तिथला मी बीचचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, खूप सुंदर रिसॉर्ट आहे आणि इथून बीच लगेच स्टार्ट होतो. प्रायव्हेट बीच आहे आणि इथे कॅफेटेरिया आहे. आणि हा व्ह्यू आता सकाळचे 9, पावणे 9 वाजले आणि आम्ही आता इथे आलेलो आहोत. खूप सुंदर व्ह्यू आहे. वाव 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 वाव. सकाळी सकाळी बीचवर आल्यावर खूप फ्रेश वाटतं नाही. रिलॅक्सिंग. इथे छोटीशी होती तेव्हा बसलेली मी, आता बसते. व्ह्यू कॉटेज जर घेतलं ना तर त्याचा फायदा असा आहे की तुम्ही सकाळी सकाळी बीचवर येऊ शकता. हे बीच आणि- व्ह्यू कॉटेज इथे आहे. हां, बीच व्ह्यू कॉटेज हे बीच व्ह्यू कॉटेज आहे. हा. खूप सुंदर आहे, मला आवडली प्रॉपर्टी. सकाळी सकाळी उठले की तुम्ही बीचवर आम्ही येऊ शकता. ॲक्च्युली साऊथचा आमचा फिक्स नव्हता, तर हा. आम्ही काल हा रूम बुक केला आहे. टाईमवर. हां, काल रूम बुक केला आहे. आम्हाला प्रीमियम कॅटेगरीचा रूम अवेलेबल होता, तर आम्ही तो बुक केला आहे. बीच साईड कॉटेज जर मला भेटलं बघायला तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. छान वाटते नाही. हो, शांत आहे, शांत peace आहे, रिलॅक्स. vibes हां, आहे. आणि सकाळी कोणीच नाही आहे, कोणीच नाही आहे. तर सकाळी सकाळी छान वाटतं. तर नक्की नेक्स्ट टाइम जर प्लॅन करणार असाल तुम्ही तर तुम्ही बीच साईड कॉटेजच बुक करा, मला असं वाटतं आहे ना. लगेच तुम्ही म्हणजे आवडतं नसं काही नसं ते तुम्ही पटकन येऊ शकता बघायला. छान मॉर्निंग एन्जॉय. तर इथे आमची गोवा ब्लॉगची सिरीज संपते आणि तुम्ही मला नक्की कळवा की तुम्हाला हे व्लॉग्स कसे वाटले आणि कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता. नेक्स्ट टाईम तुम्ही जाणार असाल तर तुम्हाला हे यूजफुल वाटेल. तुम्ही तुमच्या फ्रेंड्सलाही शेअर करू शकता आणि जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही नक्की चॅनल सबस्क्राईब करा.